चे जरा फॅन बॉयज आले, त्यांना दाखवा जरा तिकडं. RCB फॅन बॉयज. RCB काल जिंकली ना तर त्याचा नवस फेडायला आले ते सकाळ सकाळ जोड्याने आले झाले. जोड्याने आले. ए भाई 3 त्रिक किती? 3 3 6. बघितलं भाई, बघितलं डिप्रेशन. माझ्यासारख्याच तमाम मराठी बंधू बहिणींना आणि म्हाताऱ्या छोट्या माणसांना आणि ज्यांना त्यांचा वाढदिवस नाही माहिती आहे अशांना 1 जूनला जन्मणाऱ्या सर्व व्यक्तींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी शिवम चव्हाण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या भन्नाट ब्लॉगमध्ये. आज 1 जून आहे, होय आज माझा बड्डे आणि नेहमीप्रमाणे मी दरवर्षी सिद्धिविनायकला जातो. बट आज म्हणजे दरवर्षीप्रमाणे सिद्धिविनायकला जातो पण ब्लॉग नाही बनवत. आज ब्लॉग बनवतो आहे आणि आज माझ्यासोबत आहेत माझा मित्र गणेश, निखिल आणि निखिलचा मित्र कौशिक. कौशिक आज थोडा भारी बनवून आला, एकदम चिकना बनवून आला. कारण की हे दोघे HM वाले आहेत, यांना दाढी मोठी काढावी लागते आणि HM वाले शूज घालतात. हे बघा काय घालून आहे, फिपलाप. कौशिक अरे भाई काहीतरी कातील स्माईल दिले, 1 नंबर स्माईल दिले. आणि गणेश भाई बघा, हा कॉर्पोरेट मजदूर, इमोशनल डॅमेज. 1 नंबर. इकडे बघा, ते जाऊ दे, बघा सकाळचा माल आलाय 800 रुपये किलो गन्ना. 1 नंबर भाई. सो चला आता निघत, वेळ वाया न घालवता डायरेक्ट जाऊ माझीवाडा ते पेट्रोल फिल करू, देन आपण आपली राईड चालू करूया. सो गाईज, हाऊ द जोश. चुम्मेश्वरी. तर गाईज, गणेश माझ्यासोबत आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली की आपण आता असे छोटे डेली व्लॉग्स बनवणार आहोत, कंटेंट क्रिएटर बनणार आहोत. मजा येणार ना. गणेश काय बोलतोस तू? फुल सपोर्ट. इज्जत दे बच्ची, इज्जत दे. गणपती अप्पा मोरया. भाई गुड मॉर्निंग. अरे तेरे भाई गुड मॉर्निंग. बेड बघू आता भाई लोक जस्ट पेट्रोल टाकलं आणि आता निघालो आम्ही. त्या बाईंना मॅप वगैरे काय माहिती आहे, म्हणजे रोड वगैरे काय माहिती नाही आहे. ह्याच्यासाठी मी लेजंड मानून बसवला पाठीमागे. कौशिक द बॉय, फ्लिपफ्लॉप बॉय कौशी. आणि माझ्यासोबत भाई माझा मित्र गणेश, शिकलेला आहे, कॉर्पोरेट मजदूर. लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला निघूया आता. हा भाई तू किती टाकलं? 200. आणि मी 250 रुपयाचा पेट्रोल टाकलं भाई. हे बघ, फुल इज्जत. काठीला इज्जत आहे. काठी नाही आले ठीक आहे भाई, 4थी काठी 5वी काठी नाही आले पण इज्जत आहे भाई, फुल इज्जत. चल भाई निघूया आता. A few moments later. नंतर तू थांबला गाड्या रस्ता. कौशिक त्यांचे कसं भाई, इधर बोला हे कॉर्पोरेट, HM हॉटेल. पोरीला मेसेज करतो. ओके भाई, RCB जिंकली म्हणून हा भाई नवस फेडायला आलाय. सिद्धिविनायकला RCB जिंकली म्हणून हा भाई इमोशनल डॅमेज. नवस फेडायला आलाय. 1 नंबर भाई. एकदा फिर असा गोल कडक. भाईला फुल इज्जत. पुढच्या 18 वर्ष हे जिंकणार आहेत. भाईला फुल इज्जत. फुल इज्जत भाईला. जय देव जय मंगल मूर्ति. तव दर्शन मात्रे हो भक्ति स्थित मूर्ति. जय देव कसं वाटतं भाई? घाम बघ, घाम कावरा आलाय.
काय बाई घाम बा घाम शाप टाकला भिजला माझा. काकड झाली मस्त पैकी आणि आता मी लाईन मध्ये उभे भाई. चिकना बॉय पाठीवान चिकने बॉय. हाय गणेश. आली पण जरा माणसं जरा चक्कर बिक्कर येऊन पडतात. भाई सगळ्यांच्या क्रमाने फिरलेत. एकाच लाईनीमध्ये 3 जणांना चक्कर आली भाई. सगळ्यांच्या क्रमाने फिरलेत. बाजूच्या पोराने त्या पोरगा 2 चॉकलेट दिले. दिलेच नसते. त्याला तर चक्कर राहायचं आम्हाला चॉकलेट पण नसतं दिलं. आता बघितलं पण नसतं आणि पण नसतं दिलं. भाई पण मजा येते भारी वाटतंय. जस्ट आमचं आता दर्शन झालंय सर्वांचं मस्तपैकी दर्शन झालंय आणि आता आम्ही या लाईनीमध्ये घुसतो बाजूच्या. त्या सगळ्यांना स्ट्रगल आहे बघा. पुढे पण लाईन आहेत आणि आम्हाला जायचं आहे मारुती मंदिरात. तिथून मस्तपैकी सिद्धिविनायकाची मूर्ती मारुती मंदिराच्या पाठवून दिसते एकदम कडकमध्ये. तर मस्त वाटतंय. काय झालं एका माणसाला 1-2 मिनिटं लागतात उंदराच्या कानात सांगायला. आईच्या काळजात कंटाळले यांचे कारण. इथे ना मूषक राजाची आहे ना मूर्ती आहे. त्यांच्या कानामध्ये प्रत्येक जण आपली विश सांगतात. तर हे म्हणतात की आपले पूर्ण आयुष्य सांगतात वाटतं यांच्या कानात. मला काय असं वाटतं गणेश पाऊस पडतो. इकडे इकडे बोल ब्लॉग मध्ये बोल. VIP लोकांचं मंदिर आहे का? कुठे हा भाई ते बघा. RCBचे जरा फॅन बॉय झाले त्यांना दाखवा जरा तिकडं. RCB फॅन बॉयज. RCB काल जिंकली ना तर त्याचा नवस फेडायला आलेत ते सकाळ सकाळ. जोड्याने आले त्याने. जोड्याने आलेत. एक स्विगी बॉयला घेऊन आलेत. आपण ना मारुती मंदिरात जातो. सिद्धिविनायकाची मूर्ती दिसते आपल्याला. गणपती बाप्पा मोरया. कौशिक मस्तपैकी दर्शन झालंय. कौशिक कसं वाटतंय? मस्त 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 काय भाई. प्रसन्न. प्रसन्न भाईचा आज कॉलेज आहे 1 वाजता तरी पण आलाय भाई. याला पण इज्जत आहे. तोंड दाखव. याला पण इज्जत आहे. 1 वाजता यांचं कॉलेज आहे तरी आले. आलोय सकाळी कितीला 3ला उठलो. 3 वाजता उठलो. पावणे 3 मेसेज केला. भाई आमचा कॉर्पोरेट मजदूर एका शब्दावर हा बोललाय आलाय. आपल्याला भाई मस्त वाटलंय. बड्डे म्हणून काकांना पण फुल इज्जत. 1 नंबर काका. भावांनो मी ना आता विनायक माळी बनणार आहे. कसं माहिती आहे का? अरे जादू आहे विनायक माळीचे. मी येताना काय केलं होतं माहिती आहे? बघलं ना खुल्ली पावडरवाली काय पावडरवाला रुमाल. आता माझे सिंगल फोटो काढ चल भाई. प्रसाद घ्यायचे पण प्रसादाला बरीच लाईन आहे. त्यामुळे आम्ही जरा इथे जप करतोय. ओम गण गणपती नमः. ओम गणपती आहे नमा. हो गणेशची घरात पुजारी खूप आहेत. त्यांची मतलब म्हणजे त्यांची पाठ हा त्यांची म्हणजे अर्धी फॅमिली त्यांची एकदम हे काय बोलतात पुजारी. गणेश पण इन फ्युचर कधी होईल काय सांगता येत नाही.
काय चल चल बघणारे बघतील काय फरक नाही पडत. बराच वेळ झाला आम्ही इथे थांबलोय कारण त्याचं की आमचा मित्र महाप्रसादच्या लाईनीमध्ये उभा आहे. कोण तर गणेश. गणेश थांबा दाखवतो. हा बघा गणेश बघा फुल हवा काढतोय स्वतःला. किती वेळ असाच करणार आहे गणेश. किती वेळा असाच राहणार आहेस गणेश. लवकर जा इथं घे. इथं महाप्रसाद काउंटर नंबर 5ला महाप्रसाद लाडू 30 रुपयाला एक लाडू मिळतात. म्हणजे एकामध्ये एक पॅकेट मिळतं. एकात 2 लाडू असतात. असे आम्ही 8 लाडू मागवले. याला 2 नाही तुला 1 याला 1 मला 4 गणेशला 2. मित्रांनो आता आम्ही निघालो. मस्त वेळ दर्शन झालंय. कॅमेरा चालू झाला की या पोरांचा असंच होता. परत कर. येस केसा हलवा हलवी नसते. येस गणेश कसं वाटलं भाई. मस्त मस्त. हां ते मनावर आतलं घेऊ नकोस. आपण खाली बसलो तेव्हा तर गणेश भाई मनावर घेईल आणि आमची लंका लावेल. तर चला मित्रांनो इथून निघूया. आणि आमचे पांडुमामा फिरतात हे बघा. मशीन घेऊन फिरतात. मला वाटत नाही आमच्या गाडीवर मारला काय ह्यांच्या गाडीवर मारलं फाईन. पण फाईन मारला जरूर. ए भाई 3 त्रिक किती. 3 त्रिक 6. बघितलं भाई बघितलं. डिप्रेशन 3 त्रिक 6. तो मग अशी 3 दुने 9 इंचक 9. नाही 3 दुने 9 बोललाय तो. आणि हो आज 1 जून आहे. माझा वाढदिवस आहे. मला कमेंटमध्ये विश करा. आणि माझ्यासारख्याच तमाम मराठी बंधू बहिणींना आणि म्हाताऱ्या माणसांना आणि ज्यांना त्यांचा वाढदिवस नाही माहिती आहे अशांना 1 जूनला जन्मणाऱ्या सर्व व्यक्तींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय गणेश. तर चला शुभेच्छा. चला व्हिडिओ लॉंग होते. आपला आपण नाश्ता करताना व्हिडिओ. भाई फायनली आहे ना आम्ही आता ठाण्यामध्ये पोचलो आहे. पवारनगरला आहे. आणि विषय असा झाला आहे माझ्या खिशामध्ये 110 रुपयेच आहेत. हां 110 रुपये आहेत माझ्या खिशामध्ये. आणि आम्ही 4 जण आहोत. आणि इकडे मेंदू वडा प्लेट आहे ना 30 रुपयाची. तर मी सॅक्रिफाईस करतो आहे. माझ्या मित्रांना 3 प्लेट देतो आहे. आणि मी बघेन उरलेल्या 10 रुपयाचा कॉफी पितो. कारण की मला झोप खूप येते. गाडी चालवताना मी 2 ते 3 वेळा गाडी थांबवली. एवढी झोप येते मला. ठीक आहे बघू आता काय विषय. पैसे का एवढे पैसे आमच्या श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याच्यावरून दुप्पट श्रीमंती आहे. आई 7 लाख रुपये कॅश ठेवले. गाडी घेतली 4 व्हीलर एक्स्टर व्हाईटवाली. तोंड दाखवलं आवड्या. चला संपला आता विषय. आता खाऊन पिऊन आता घरी भेटतो. चेंज केला आम्ही. प्लॅन चेंज केला. आम्ही आलोय बजरंग वडापाव शास्त्रीनगर नाक्यावरती. म्हणजे आता इथे किती 30 इथे 18 रुपयाला समोसा भाव आहे. म्हणजे भाई चौघांना 18 रुपयामध्ये मी कटवणार आहे. म्हणजे स्वतःला पण पैसे वाचणार. बाकी लुक कसं सांगा. लुक पायामध्ये भाई ओरिजिनल नायकी. पायामध्ये ओरिजिनल नायकी. बाजूला बघा पिपला बघा. अरे ते फ्लिपफ्लॉप मधून पाय पण बाहेर आले. 100 रुपये ऑनली 100 रुपये. बाकीचे ओरिजिनल नायकी ना भाई भावाची. जुडिओ 300 रुपये. अरे ठाण्याचा मंगळवार बाजार 500 रुपये. तुझं काय रे. इंद्रानगर इंद्रानगरचे मग पुढे किती 200 रुपये. मग 500 रुपयाचा शर्ट आहे. करून परत सांग 500 रुपयाचा शर्ट 500 रुपये. भाई आमच्यातला सगळ्यात स्वस्त माणूस. सगळ्यात स्वस्त 150 रुपये 300 रुपये
100 रुपये 200 रुपये ती पण गावावरून घेतले खेडवरून. आणि हातातला धागा हे आपल्या हे बहिणीचं हे घेतलाय हेअरबँड घेतलाय तो केसांना केसा बांधत जरा बर. चला भाई आता आपण इथे चॉईस करतो बजरंग मध्ये जाऊ त्या भैयाकडे जाऊ समोसा वडापाव पण आम्ही जातो इकडे बजरंगकडे जातो भाई. बजरंग फेमस आहे वाटलं ते इंस्टाग्रामला चेक करा. चला बाय बाय बोल. गाडूने ठरवलं माझा पुसा फाडायचा हा पण भाई त्याला साथ देतोय. उसाचा रस घ्या ऊस 800 रुपये किलो बनवतोय भाई. ऊस बनवतोय मस्त उसाचा रस बनवतोय. मला वाटलं 10 रुपये हाफ असेल ग्लास भेंडी 15 रुपये हाफ आहे आणि त्यात माझ्याकडे हे 40 रुपये. जमाना बदल गया 20 रुपये ऑनलाईन मारा. चला बाय बाय.